ते यहाँ पे बोला हाँ नेक्स्ट नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचं बघूया IHP चं चेक वॉल, नॉन रिटर्न वॉल और चेक वॉल, नॉन रिटर्न वॉल और चेक वॉल. हे पहा मित्रांनो, ह्याच्यात काय होतं, द वॉल विच अलाउज द फ्लो ऑफ ऑइल इन ओनली वन डायरेक्शन अँड डू नॉट अलाउ रिव्हर्स फ्लो इज कॉल्ड एज अ चेक वॉल. याला काय म्हणतो आपण, चेक वॉल. बघा, हा सिम्बॉल आहे, इथं दाखवलेला आहे, पण मी मोठ्या ह्याच्यात दाखवतो. म्हणजे इकडून फ्लो होत असतो, फ्री फ्लो, आणि इकडून होत नाही. ह्या सर्कल कडून होत नाही आणि इकडून होतो, असं लक्षात ठेवायचं. नॉन फ्लो म्हणजे एकाच डायरेक्शनने फ्लो होत असत, रिव्हर्स फ्लो होत नसत, तर त्याला काय म्हणायचं, नॉन रिटर्न वॉल और चेक वॉल. द वॉल विच अलाउज द फ्लो ऑफ ऑइल इन ओनली वन डायरेक्शन अँड डू नॉट अलाउ द रिव्हर्स फ्लो ऑफ ऑइल इज नोन एज अ चेक वॉल. बघा मित्रांनो, आता इकडं ही त्याच्यात दुसरी पहिली टाईप आहे, पॉपेट टाईप. पॉपेट टाईप किंवा सीट टाईप, सीट टाईप किंवा पॉपेट टाईप नॉन रिटर्न वॉल. आता ह्याच्यात काय होतं मित्रांनो, बघा, ज्यावेळेस पी म्हणजे पंप कडून ऑइल आपल्याला ऍक्च्युएटर कडे पाठवायचं, तर ही क्लोज पोझिशन आहे, नो फ्लो पोझिशन, इथून फ्लो होत नाहीये. इथं बघा, हे जे सीट वर जे आहे ना, हे पॉपेट बरोबर सीट वर आहे, त्याच्यामुळे इथे फ्लो होत नाही. ही नो फ्लो पोझिशन आहे. आणि इथं बघा मित्रांनो, ही चेक वॉल आहे, इथून पी कडून ए कडे ऑइल चाललं म्हणजे फ्लो व्हायला, ही फ्लो पोझिशन आहे. ही कोणची पोझिशन आहे, फ्लो पोझिशन, फ्री फ्लो. लक्षात, चेक वॉल म्हणजे नॉन रिटर्न वॉल, एकाच डायरेक्शनने फ्लो होतो, रिव्हर्स फ्लो होत नाही. आता बघा मित्रांनो, त्याची इंग्लिश मध्ये वर्किंग सांगतो. इट ऑपरेट्स इन टू मोड्स ऍज शोन इन फिगर. नंबर 1 नो फ्लो, नंबर 2 फ्री फ्लो. आता सांगितलं, इट इज अ फंक्शनली अ वन वे ट्रॅफिक कंट्रोल साइन which is obtained by no flow NLH. When fluid attempts the reverse direction of flow from port A to port P, the spring holds the poppet at the wall seat. हे पहा, ज्यावेळेस फ्लुइड रिव्हर्स डायरेक्शन अटेम्प्ट करायला पाहतो, म्हणजे उलट यायला पाहतो, वेन फ्लुइड अटेम्प्ट द रिव्हर्स डायरेक्शन ऑफ फ्लो फ्रॉम पोर्ट ए टू पी, द स्प्रिंग होल्ड्स द पॉपेट. स्प्रिंग त्या पॉपेटला धरून ठेवतो सीटवर. होल्ड्स द पॉपेट ऍट द वॉल सीट. द पोर्ट पी ब्लॉक होत असते, ब्लॉक राहते. पोर्ट पी अँड ब्लॉक द ऑइल पाथ. ऑइल पाथला काय करतं, ब्लॉक करतं. समजलं, ऑइल पाथ ही पोर्ट हालत नाही, म्हणजे नॉन रिटर्न पोझिशन सांगायला आपण, हालत नाही आणि ऑइल इकडे जात नाही, ए टू पी ऑइल जात नाही. आता फ्री फ्लो, फ्री फ्लो पोझिशन मध्ये काय, द प्रेशराइज ऑइल इंटर्स थ्रू द पोर्ट पी. पी कडून जातं ऍट द इनलेट. आता इथं बघा, इथं जे सीट आहे, सीट वरून हल्लेलं आहे, मागे झालेलं आहे. सीट जे इथं सीट वरून हल्लेलं आहे, मागे झालेलं आहे. पोर्ट पी ऍट इनलेट पोर्ट अँड द ऑइल प्रेशर इज हायर इनफ टू ओव्हरकम द स्प्रिंग फोर्स द पॉपेट. इथे इतकं प्रेशर असतं, या पॉपेटला हलवतं आणि पॉपेट सीट वरून हलती आणि ऑइल पी कडून एकडे जात. बस एवढंच लिहायचं वर्किंग मध्ये. आणि हा सिम्बॉल, जर तुम्हाला पॉपेट टाईप नॉन रिटर्न वॉल किंवा चेक वॉल आलं तर असं लिहायचं, एकदम सिंपल आहे. नंतर नेक्स्ट बघा मित्रांनो, पायलट ऑपरेटेड चेक वॉल. पायलट म्हणजे डायरेक्ट नसतं, पॉपेट मध्ये डायरेक्ट असतं. लक्षात, आता इथं कसं होतं, डायरेक्ट नसतं म्हणजे कसं असतं बघा मित्रांनो. वेन पायलट सिग्नल ऑफ प्रेशराइज्ड ऑइल इज युज्ड टू कंट्रोल द मूवमेंट ऑफ पॉपेट इन द चेक वॉल, इट इज कॉल्ड एज अ पायलट ऑपरेटेड. म्हणजे पायलट सिग्नलचा वापर करून जर कंट्रोल करत असताना आपण, तर त्याला म्हणायचं पायलट ऑपरेटेड. तर आता बघा मित्रांनो, इथं काय होतं, पी कडून ऑइल जात असतं ए कडे, तर सध्याची क्लोज पोझिशन. पी कडून ए कडे ऑइल जात असतं, सध्याची क्लोज पोझिशन आहे, म्हणजे रिटर्न ऑइल यायला नाही. क्लोज पोझिशन म्हणजे काय आहे, की रिटर्न ऑइल यायला नाही. तर हे पायलट पॉइंट आहे, हा पायलट पॉइंट आहे. हे प्लंजर आहे, हे पिस्टन आहे, हा पायलट पॉइंट आहे. हे पॉपेट, हे काय तुमचं पॉपेट आहे. लक्षात, ही वॉलची बॉडी आहे. इंग्लिश मध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये हेच लिहायचं. इट कन्सिस्ट ऑफ पोर्ट्स पी ए, प्लंजर, पायलट पॉइंट, स्प्रिंग, वॉल बॉडी
पॉपेट एक्सेट्रा. आता बघा होतं कसं, ज्यावेळेस इथून ऑइल जातं, पायलट पॉइंट मधून ज्यावेळेस ऑइल जातं, हा इकडं पायलट पॉइंट मध्ये इकडं ऑइल असतं, इकडून ऑइल ज्यावेळेस या पिस्टन वर पडतं, हे प्लंजर स्प्रिंग फोर्स मुळे ढकलल्या जातं. अपोजिट जास्त झालं, स्प्रिंगच्या अपोजला जर जास्त फोर्स झाला तर हे प्लंजर तिकडे ढकललं जातं. हे प्लंजर ढकललं गेलं तर कुठपर्यंत ढकललं जातं, हे पॉपेट मागे जातं. हे पॉपेट मागे जातं आणि पी टू ए प्रवास मोकळा होतो. हा पी कडून ए कडे ऑइल जायला मोकळं होतं. आलं लक्षात? पी कडून ए कडे ऑइल जायला मोकळं होतं. तर आता बघा, इट कन्सिस्ट ऑफ वॉल बॉडी विथ इनलेट आउटलेट पोर्ट्स अँड पॉपेट लोडेड विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग. आलं लक्षात? आता बघा, प्लंजर पिस्टन इज प्रोव्हाइडेड विथ स्प्रिंग ऍट द पॉयलेट पोर्ट. हे प्लंजर आहे, हा हे प्लंजर आहे आणि हे प्लंजर पिस्टन आहे. स्प्रिंग सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. वेन द ऑइल इंटर्स थ्रू द पायलट पोर्ट, इट पुशेस द प्लंजर. ऑइल इथून इंटर झालं की प्लंजरला पुश करतं टुवर्ड्स द पॉपेट. हा अँड इट विल मूव्ह द पॉपेट टू कनेक्ट द इनलेट पोर्ट अँड ए. हा हे पॉपेटला हलवतं ए आणि पी कनेक्ट व्हायसाठी. आलं लक्षात? The oil will freely flow from P to A. When the pilot port is out of by oil supply, the poppet block. ज्यावेळेस इथं ऑइल सप्लाय दिला नाही त्यावेळेस पॉपेट काय असतं, ब्लॉक करतं पी टू ए सप्लाय. लक्षात? याचा सिम्बॉल कसा काढायचा मित्रांनो, हे असा. पायलट लाईन दाखवली. लक्षात? नंतर आता पुढचं बघा, पुढचं एकदम भेटणं. तेवढं तर टाकणं पहिले, प्रेशर रिलीफ वॉल झालं. बघा मित्रांनो, आता प्रेशर रिलीफ वॉल बघणार आहे आपण. प्रेशर रिलीफ वॉल, वेन द प्रेशर कंट्रोल वॉल इज युज्ड टू लिमिट द प्रेशर इन अ सिस्टीम टू प्रिस्क्राइब द मॅक्सिमम व्हॅल्यू बाय ड्रेनिंग सम or all the pump output to the reservoir tank. When designed a set pressure is reached, it is known as a pressure relief valve. म्हणजे जर प्रेशर जास्त झालं, हा आणि आपल्याला जर ते कमी करायचं असेल तर आपण काय करतो, पंप मधून डायरेक्ट रिझर्वायर मध्ये पाठवतो. पुढे पाठवण्याऐवजी पंप मधून ऑइल डायरेक्ट रिझर्वायर मध्ये पाठवतो. त्याला काय म्हणायचं, प्रेशर रिलीफ वॉल. लक्षात? वेन द प्रेशर कंट्रोल वॉल इज युज्ड टू लिमिट प्रेशर इन अ सिस्टीम टू प्रिस्क्राइब द मॅक्सिमम व्हॅल्यू, हा बाय ड्रेनिंग सम. म्हणजे जर मॅक्सिमम व्हॅल्यू जेवढी ठरवली त्याच्यापेक्षा जर जास्त झालं तर काही ड्रेन करायचे, म्हणजे वापस रिझर्वायर मध्ये टाकून द्यायची वरी जाण्याच्या ऐवजी. त्याला म्हणायचं प्रेशर रिलीफ वॉल. तुमच्या मनाने लिहायचं. लक्षात? आता बघा, इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ लिफ्टिंग द वॉल इलेमेंट्स विथ ऑइल प्रेशर अगेन्स्ट द स्प्रिंग प्रेशर. म्हणजे हे वॉल इलेमेंटला लिफ्ट करायचं. हा ज्यावेळेस प्रेशर जास्त झालं ही स्प्रिंग वरी जाईल, हा हे सीट वरून हलत आणि ऑइल जे इकडे ड्रेन आउट होईल. वरी जाण्याच्या ऐवजी पंप कडून इकडे जाण्याच्या ऐवजी डायरेक्ट इकडे ड्रेन आउट ऍक्च्युएटर कडून जाणार.
म्हणजे खूप जास्त झालं तेवढं प्रमाणातलं ऍक्च्युएटर कडून जाण्याच्या ऐवजी इकडेच आहे, जास्त प्रेशर लागत नसतं. आलं लक्षात? आता बघा फंक्शन ऑफ प्रेशर रिलीफ वॉल्व वेन द वर्किंग प्रेशर एक्झिटेड बाय द पंप ऑइल प्रेशर, म्हणजे जर जेवढं प्रेशर आपल्याला ठरवलेलं आहे, जेवढं प्रेशर आपल्याला लागतंय त्याच्यापेक्षा जर जास्त प्रेशर, हा, इट मे कॉज हजार्ड अँड डॅमेज ऑफ पाईप, त्याच्यामुळे पाईप काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो. हा, अँड अदर कंपोनंट्स हिज अ सेफ्टी डिव्हाइस प्रेशर रिलीफ वॉल आर प्रोव्हाइड. लक्षात? नंतर इट इट रिलीफ द इट विल रिलीव्ह प्रेशर विच इज मोर दॅन वर्किंग प्रेशर. इथं प्रेशर रिलीफ करतं जे वर्किंग प्रेशर पेक्षा जास्त झालेलं आहे ते. अलग इट विल डायव्हर्ट द फ्लो टू द रिझर्वायर टिल द प्रेशर इज इक्वल टू द वर्क. जोपर्यंत वर्किंग प्रेशर पर्यंत वापस प्रेशर येत नाही तोपर्यंत ते डायव्हर्ट करतात. दोन टाईपचे आहे, एक डायरेक्ट ऑपरेटेड आणि एक पायलट ऑपरेटेड. आता बघा, डायरेक्ट ऑपरेटेड प्रेशर रिलीफ, डायरेक्ट ऑपरेटेड प्रेशर रिलीफ वॉल्व. आता ह्याच्यात कसं होतं, हे नॉब आहे, हा प्रेशर सेटिंग नॉब, हा प्रेशर सेटिंग नॉब, हा काय प्रेशर सेटिंग नॉब आहे. हा, हे वॉल बॉडी कन्स्ट्रक्शन मध्ये एवढंच लिहायचं, बाकीचं नाही लिहायचं. हे पॉपेट आहे, पॉपेट, हे जे ना हे पॉपेट आहे असं दिलेलं आहे, हे पॉपेट आहे. हा, हे टू रिझर्व वायर आहे. हा, हे स्प्रिंग आहे, ही वॉल बॉडी. आता बघा, हा सिम्बॉल आहे प्रेशर रिलीफ वॉल्स. हा, हा प्रेशर रिलीफ वॉलचा सिम्बॉल आहे. डायरेक्ट पी कडून थोडं थोडं काय होत असतं, ज्यावेळेस तुम्ही समजून घेता पहिल्या दिवशी सिम्बॉल समजणं अवघड होतं, पण ज्यावेळेस तुम्ही कन्स्ट्रक्शन वर्किंग समजता सिम्बॉलची पण आयडिया येऊ शकते. पंप कडून रिझर्व वायर कडे चाललं. लक्षात? आता इट इज नॉर्मली क्लोज्ड वॉल कनेक्टेड बिटवीन प्रेशर लाईन अँड ऑइल रिझर्व. नॉर्मली ही काय असते, क्लोज असते. प्रत्येक वेळेस चालू असते तर काय दरवेळेस थोडी प्रेशर रिलीफ करायचं. हा, नॉर्मली क्लोज असते. वेन इनलेट ऑइल प्रेशर इज लेस दॅन द स्प्रिंग फोर्स, spring force, it means that it is insufficient, sorry, it is insufficient to overcome the spring force, the wall remains closed. म्हणजे काय, ज्यावेळेस ऑइल प्रेशर, वेन इनलेट ऑइल प्रेशर इज लेस दॅन द स्प्रिंग फोर्स, हे जे ऑइलचं प्रेशर आहे ते स्प्रिंग फोर्स पेक्षा जर कमी असतं तर काय होईल, स्प्रिंग हलणार नाही. काय होणार आहे, स्प्रिंग हलणार नाही, म्हणजे आपलं जे चालू आहे ते चालू राहणार. ऑइल बरोबर चाललंय ऍक्च्युएटर कडे, याचं काम नाही पडेल, ही वॉल स्टॉप. समजलं, बोर सोप्या भाषेत सांगितलं. नंतर म्हणजे सेफ ऑपरेशन चालू आहे सिस्टीम, बाकी जास्त वाचायची गरज. वेन द ऑइल प्रेशर इज ग्रेटर दॅन द स्प्रिंग, जर ऑइल प्रेशर स्प्रिंग फोर्स पेक्षा जास्त झालं तर ही पॉपेट काय होईल, सीट वरून जागा उठली. हा, आणि इथून रिझर्वायर आणि पंपची जागा मोकळी होईल. मग पंप कडून रिझर्वायर कडे ऑइल जाईल, पंप कडून काय होईल, रिझर्वायर कडे ऑइल जाईल. आलं लक्षात? हा, नाव वॉल ओपन्स अँड ऑइल फ्लोज फ्रॉम द इनलेट पोर्ट टू द रिझर्वायर. हे झालं तुमचं कोणची वॉल, डायरेक्ट ऑपरेटेड प्रेशर रिलीफ वॉल. रिलीफ करायचं प्रेशर. हा, क्रॅकिंग प्रेशर म्हणजे काय असतं माहिती का, द प्रेशर ऍट विच द वॉल फर्स्ट ओपन्स इज कॉल्ड एज अ क्रॅकिंग प्रेशर. म्हणजे स्प्रिंग तोडायचा प्रयत्न केला म्हणजे स्प्रिंगला अपोज झाली, म्हणजे तेवढं प्रेशर म्हणजे क्रॅकिंग प्रेशर. स्प्रिंगला अपोज व्हायच्या पहिलेचं प्रेशर नाही, ज्या टायमाला स्प्रिंगला अपोज झाला त्या टायमाचं प्रेशर म्हणजे क्रॅकिंग प्रेशर. त्याला क्रॅक केलं. आलं लक्षात? आता नंतर पुढचं लिमिटेशन काय, डायरेक्ट ऑपरेटेड प्रेशर प्रेशर डायरेक्ट ऑपरेटेड प्रेशर रिलीफ वॉलचे लिमिटेशन काय, दे आर सुटेबल वेअर द फ्लो रेट अँड द सिस्टीम आर रिझनेबली स्मॉलर. जिथं सिस्टीम स्मॉल आहे तिथं हे वापरते आणि फ्लो रेट कमी आहे तिथं हे वापरते. हा, देर इज अ नो मच व्हॅरिएशन इन द सिस्टीम प्रेशर ऑफ फ्लो रेट. जिथं कमी व्हॅरिएशन आहे तिथं हे वापरते. इट इज नॉट फिजिबल टू यूज द बिगर स्प्रिंग ड्यू टू द मोर स्पेस रिक्वायरमेंट फॉर हायर सिस्टीम प्रेशर. जिथं मोठी स्प्रिंग वापरणं अशक्य आहे तिथं हे वापरतो. लक्षात? आता पायलट ऑपरेटेड प्रेशर रिलीफ, पायलट ऑपरेटेड प्रेशर रिलीफ वॉल काय, वेन द वॉल इलेमेंट इज ऍक्च्युएटेड इनडायरेक्टली
when the wall element is actuated indirectly through the internal pilot line to relieve the excessive pressure. It is known as a pilot operated pressure relief. It works on the principle of throttling by the orifice. ते कसं मी सांगत तुम्हाला. आता बघा कन्स्ट्रक्शन हा आणि याची वर्किंग वर्किंग इथं दिलेली आहे. हे पहा सगळ्यात पहिले काय होतं ऑइल विल इंटर्स थ्रू द मेन पोर्ट पी अँड पास थ्रू द ओरिफिस इन द मेन वॉल स्पूल. बघा तुम्हाला कन्स्ट्रक्शन सांगतो. सगळ्यात पहिले हे पी हे आर लक्षात हे इथं ओरिफिस असत. इथं ओरिफिस असत लक्षात. हा ही पायलट लाईन आहे. पायलट लाईन लक्षात. नंतर हे रिटर्न येण्याचा पॉइंट इकडून इकडून लक्षात. इकडून ऑइल रिटर्न येतं लक्षात. रिझर्वायर हा आणि हे ड्रेन. ड्रेन त्याचं काही काम नाही आपलं जास्त द्यायचं लक्षात. आता बघा सगळ्यात पहिले काय होतं पंप कडून ऑइल याच्यात जातं ओरिफिस मध्ये. हा सगळ्यात पहिले बघा ऑइल विल इंटर्स थ्रू द मेन पोर्ट पी अँड पास थ्रू द ओरिफिस इन द मेन वॉल स्पूल. गेलं when it flows through the orifice there is a pressure drop due to the throttling effect. हे पहा ओरिफिस मध्ये काय असतं एरिया छोटा असतो. एरिया छोटा असल्यामुळे प्रेशर कमी होत जातं. आलं तुम्ही वेंच्युरोमीटर मध्ये बघितलेलं आहे ऑलरेडी. ओरिफिस वेंच्युरोमीटर मध्ये हा प्रेशर ड्रॉप होतात. when it flows through the orifice there is a pressure drop due to the throttling effect. If the pressure of the oil is less than the set pressure the wall remains closed position. ही वॉल तशीच राहते. ही वॉल क्लोजच राहते. ही जे मेन स्पूल आहे ना हा इथली वॉल जी आहे ती क्लोज राहते. ही पूर्ण वॉल जी आहे काय होती क्लोज राहते. लक्षात. नंतर however if the increase in pressure due to the some reason the throttle wall of pressure in the chamber above the main spool will also change to the higher value and thus act against the poppet through the pilot line. काही कारणामुळे जर प्रेशर जास्त झालं तर काय होतं इथं इथं हे मेन स्पूल जे इथलं प्रेशर वरचं वाढतं आणि ते कुठे ऍक्ट होतं पॉपेटवर. कुठे ऍक्ट होतं पॉपेटवर. सोप्या भाषेतलं याचं. नंतर पायलट लाईन होत ना. as oil pressure is higher it will lift the poppet and creates the pressure difference between throttled oil pressure and supply oil pressure. काय होतं बघा इथं काय होतं ज्यावेळेस इथं याला पॉपेटला ढकललं लक्षात. हा जर इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर म्हणजे इथलं प्रेशर जर जास्त झालं तर इथं डिफरन्स क्रिएट होतो. मेन स्पूल जागेवर हालतो सोप्या भाषेत. जास्त लिहायचं नाही. हा ज्यावेळेस हे पॉपेट इकडे झालं त्यावेळेस काय होतं इथून जागा मोकळी होती ना लक्षात. मग इथल्या ऑइलमध्ये इथल्या ऑइलमध्ये प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो. हा प्रेशर डिफरन्स क्रिएट झाल्यामुळे हे जे पॉप आहे हे मेन स्पूल जे आहे ना वरी जातं. हे ज्या ह्या लाईनमुळे प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो. हे पिस्टन ढकलल्यामुळे ना हे पॉपेट ढकलल्यामुळे इथं आणि इथं प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो. हे मेन स्पूल वरी जातं. मेन स्पूल काय होतं वरी जातं आणि ऑइल जे इकडे पास होतं. समजलं. ऑइल जे इकडे पास होतं. ऑइल जे इकडे पास होतं. हा याला मध्ये पायलट म्हणजे सिग्नलच्या मदतीने असतं. लक्षात. काय इकडे बघा as the oil pressure is higher it will lift the poppet and creates pressure difference. Pressure difference create होतो हवेमुळे याच्यामुळे between the throttled oil pressure and supply oil pressure. throttled oil pressure मध्ये आणि supply oil मध्ये pressure difference create होतो. The main spool automatically moves up and open the port P and R. काय होतं या इथं एवढ्या ठिकाणी प्रेशर डिफरन्स क्रिएट झाल्यामुळे मेन स्पूल वरी ओपन होते आणि इकडून इकडे प्रेशर म्हणजे ऑइल रिलीफ होतं. लक्षात. समजलं. ऑइल रिलीफ होतं. आलं लक्षात. याला म्हणायचं प्रेशर रिलीफ होतं.
डायग्राम छान काढायची. आले थोडीफार माहिती लिहिली व्यवस्थित, जास्त लिहायची गरज नाही. 7-8 ओळी तर आउट ऑफ मार्क भेटते. आलं लक्षात? हे सिम्बॉल डायग्रामच काढणं महत्वाचं नीट. हा सिम्बॉल प्रेशर रिलीफ वॉल. अंडरस्टँड? प्रेशर रिलीफ वॉल. बघा मित्रांनो, स्टँडर्ड सेंटर पोझिशन अँड मेथड्स ऑफ ऍक्च्युएशन. कोणते स्टँडर्ड पोझिशन आहे? डीसी वॉल मध्ये 4x3 डीसी वॉल जर समजला आपण तर व्हेरियस स्टँडर्ड पोझिशन आहे. आता इथं बघा, पहिले ओपन सेंटर पोझिशन, नंतर क्लोज सेंटर पोझिशन. याच्यात चारी पोर्ट्स क्लोज असते. याच्यात टँडम सेंटर, टँडम मध्ये काय होतं सांगतो. नंतर फ्लोट आणि नंतर रिजनरेटिव्ह. याचं डिटेल मध्ये बघू आपण. आलं सेंटर पोझिशन जर विचारलं तुम्हाला विचारू शकते. इकडे बघा, सगळ्यात पहिले ओपन सेंटर पोझिशन. सगळ्यात पहिले ओपन सेंटर पोझिशन. हे पहा, सेंटर म्हणजे मधलं, आणि हे 4x3 5x3 तर 3 लाच राहील, 3 पोझिशनलाच राहील सेंटर पोझिशन. लक्षात? इन दिस पोझिशन ऑल पोर्ट्स कनेक्टेड इंटरनली. हिअर ऑइल फ्लोज थ्रू ऑल पोर्ट्स PABR. बस एवढंच राहायचं. ओपन सेंटर पोझिशन मध्ये काय असतं? चारही पोर्ट्स ओपन असतात. PABR सगळ्यांमधून ऑइल फ्लो होत. लक्षात? नंतर आता इथं काय? क्लोज सेंटर पोझिशन. याच्यात चारही वॉल पोर्ट्स क्लोज असतात. बस एवढंच लिहायचं. इन दिस पोझिशन ऑल पोर्ट्स ब्लॉक्ड और क्लोज्ड डू नॉट अलाउ ऑइल टू फ्लो. लक्षात? ऑइल फ्लो होत नाही. ही सेंटर पोझिशन म्हणजे एवढं बरं. चारही क्लोज असतात. नंतर टँडम सेंटर, हे खूप महत्वाचं. त्याची फिगर विचारते. टँडम म्हणजे काय? इन दिस पोझिशन पोर्ट P ऑफ द पंप इज कनेक्टेड टू पोर्ट R टू डायव्हर्ट फ्लो ऑफ पंप टू द टँक. डायरेक्ट P कडून कुठे चाललं? टँक कडे. याला म्हणतो टँडम सेंटर. म्हणजे आपल्याला पाठवायचंच नाही, फक्त पंप कडून डायरेक्ट रिझर्वायर कडे. आले पोर्ट A अँड B ऑफ द ऍक्च्युएटर्स आर क्लोज. A आणि B काय? क्लोज. बस आले टँडम सेंटर. नंतर ही कुठे वापरते? फिक्स व्हॉल्यूम पंप्स मध्ये वापरते. कुठे वापरते ही पोझिशन? फिक्स व्हॉल्यूम पंप मध्ये. आले नंतर फ्लोट सेंटर पोझिशन. इन दिस पोझिशन पोर्ट्स P ऑफ द पंप इज ब्लॉक and port A, B, R are connected to each other. It allows to actuator to float while blocking the pump flow. A pump output is available for the valves and actuators. काय करतं हे? पंपला ब्लॉक करतं. In this position port P of the pump is blocked. P block आहे. Port A, B are connected with each other. लक्षात? इट अलाउज, हे नाही लिहायची गरज, बस एवढंच लिहायचं. कोणतीही फ्लोट सेंटर पोझिशन. नंतर लास्ट रिजनरेटिव्ह. लय सोपी. इकडे बघा, इथं काय करायचं? काय रिजनरेटिव्ह नाम में सब कुछ आहे. लक्षात? रिजनरेट करतं. काय होतं? पंप कडून ऍक्च्युएटर कडे ऑइल चाललं. पंप कडून ऍक्च्युएटर कडे ऑइल चाललं आणि टँक कडून आपलं बी कडून खाली येत असतं. पण ते खाली येण्याच्या ऐवजी जर वापस रियूज केलं त्याला म्हणते रिजनरेटिव्ह. समजलं? रिजनरेटिव्ह सेंटर पोझिशन. इन दिस पोझिशन पोर्ट R of the tank is blocked and port P, A, B are connected with each other. Port B of the cylinder is connected to divert the oil flow of the port A to save energy of the oil into the reservoir. ही कुठे वापरते? रिजनरेटिव्ह सर्किट मध्ये वापरते. रॅपिड मुवमेंट ऑफ ऍक्च्युएटर साठी. जर ऍक्च्युएटर फास्ट पळवायचं तर ही पोझिशन वापरते. त्याला म्हणतो रिजनरेटिव्ह सेंटर पोझिशन. आलं लक्षात? एवढं बस झालं. पुढच्या लेक्चरला पुढचं पाहू.